नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. साकूर पठार भागामध्ये बिरेवाडी सोसायटी दूध संस्थेचा शुभारंभ. बाळासाहेब थोरातांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक. कोणाचेही ऐकू नका, एकनिष्ठपणे काम करा, नक्की सर्वांचा फायदा होईल. बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे साकूर पठार भागातील बिरेवाडी येथील सोसायटी व दूध संस्थेचे उद्घाटन आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांची चक्क ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यावेळेस बाळासाहेब थोरात बोलले की विधानसभेला जे झालं ते झालं. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सर्वांची मदत झाली पाहिजे. तसेच सर्वांनी भक्कम उभे राहिले पाहिजे. बुद्धिभेद करणारे तसेच जे विष कालवण्याचा कार्यक्रम करणाऱ्यांना दूर ठेवा. चांगलेच उमेदवार देण्याचा प्रयत्न करू. आता जिल्हा परिषद निवडणुकीची ही एक संधी असून सर्वांनी यासाठी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन व विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. सोसायटी व दूध संस्थेच्या वतीनं भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे प्रभारी चेअरमन माधवराव कानवडे हे होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पा खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीरा शेटे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर व रामदास धुळगंड सर, माजी संचालक शांताराम कडणे, संगमनेर तालुका असंघटित कामगारांचे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक श्रीकांत गिरी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे, जांबूतचे सरपंच सोनाली शेटे, बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, शेतकी संघाचे माजी संचालक विठ्ठल भागवत, साहेबराव बारवे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, तालुका सचिव प्रकाश कडलग, सरपंच जिजाबाई सागर, माजी सरपंच नीलम ठेंबरे, हिवरगाव पठार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग वामन, रणखामचे सरपंच बाबाजी गुळवे, आउटरीच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण कुदनर, कोंडाजी कुदनर, युवा नेते बाळासाहेब सागर, मल्हारी सोनर, सचिन खेमनर, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, उत्तूर कुदनर, बाबाजी सागर, उपसरपंच सुभाष डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं आगमन होताच त्यांच्यावर जेसीपी वरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ट्रॅक्टरमध्ये बसून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अक्षरशः लेझिमवर ठेका धरला होता. या उद्घाटन कार्यक्रमामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलं आहे. यावेळी राजहंस दूध संघाचे माजी संचालक पांडुरंग सागर, सुदाम सागर, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब ढेंबरे, व्हाईस चेअरमन ईश्वर सागर, गजानन दूध संस्थेचे चेअरमन पांडुरंग ठेंबरे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब गळंगे, विठ्ठल सागर, नानासाहेब गळंगे, भागा गळंगे,
नवनाथ ठेंबरे, एकनाथ ठेंबरे, मारुती गळंगे, भास्कर सागर, ज्ञानदेव ठेंबरे, सुभाष सागर, जना कोळपे, किसन ठेंबरे, संदीप भोसले, संतोष ठेंबरे, बाबाजी ठेंबरे, प्रल्हाद आंबेकर, किसन शेंडगे, सीमा सागर, पर्वताबाई सागर, नवनाथ सागर, संदीप सागर, निवृत्ती सागर, पंढरीनाथ सागर, बाळासाहेब क्षीरसागर तसेच सर्व संचालक, सेल्समन, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गळंगे यांनी केलं, तर सूत्रसंचालन बाळासाहेब गळंगे यांनी केले, तर आभार ईश्वर सागर यांनी मानलं. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर.